सो हाय एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण काय करतोय पहा, एक्सरसाइज नंबर 2.4 मधला क्वेश्चन नंबर 4 टू क्वेश्चन नंबर 8 हे सर्व न्यूमेरिकल आपण इथे सॉल्व्ह करतोय. तर आर्टिकल काय आहे पहा, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन वरती हे सर्व न्यूमेरिकल बेस्ड आहेत. आपल्याला ही गोष्ट माहिती असायला हवी इथे, इफ फंक्शन इफ एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग, जर का फंक्शन इन्क्रीजिंग असेल ना तर याचा जो डेरिव्हेटिव्ह असतो ना dy बाय dx, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो पॉझिटिव्ह. किंवा तुम्ही याला उलट पण बोलू शकता, म्हणजे डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग. ओके, डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह जर का निगेटिव्ह असेल तर फंक्शन हा डिक्रीजिंग असतो. तर या बेसिक वरती, या बेसिक गोष्टीवरती हे पूर्ण सम्स आपण इथे सॉल्व्ह करतोय पहा. तर ज्यांनी लास्टचं लेक्चर पाहिलं आहे त्यांना हे क्लिअर असेलच की आपण हे डिस्कस केलं पण आहे की एक्झॅक्टली इन्क्रीजिंग फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह का पॉझिटिव्ह असतो, डिक्रीजिंग फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह का निगेटिव्ह असतो. जर का याचं जस्टिफिकेशन पाहिजे असेल, डिटेलमध्ये डिस्कशन पाहिजे असेल तर याच्या आधीचा पूर्वीचा लेक्चर तुम्ही पाहू शकता. तर आता मी न्यूमेरिकल स्टार्ट करतोय पहा. क्वेश्चन 4 वरतून स्टार्ट करतोय. क्वेश्चन 4 मध्ये फंक्शन काय दिलंय पहा, एफ ऑफ एक्सच्या जागी डायरेक्टली मी वाय लिहितो इथे, एक्स क्यूब मायनस ऑफ 12x स्क्वेअर, ओके, मायनस 144x आणि त्यानंतर प्लस 13. हा जो काही फंक्शन आहे ना, हा फंक्शन इन्क्रीजिंग केव्हा आहे आणि हा फंक्शन डिक्रीजिंग केव्हा आहे हे आपल्याला इथे सांगायचं. मीन्स एक्सचा असा इंटरवल सांगायचा आहे आपल्याला की ज्या इंटरवलमध्ये हा फंक्शन इन्क्रीजिंग असेल. एक्सचा असा इंटरवल सांगायचा आहे की ज्या इंटरवलमध्ये एक्सचा किंवा फंक्शनचा व्हॅल्यू डिक्रीजिंग असेल. बरोबर. तर आता मी इथे काय करतोय पहा, मी इथे इन्क्रीजिंग साठी सॉल्व्ह करतोय. इथे लिहितो पहा, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे असेल तर dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे असेल तर डेरिव्हेटिव्ह पाहिजे पॉझिटिव्ह. मग आधी डेरिव्हेटिव्ह करूया आपण. पहा, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, ओके, दॅट इज इक्वल टू एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह असतो पहा 3x स्क्वेअर मायनस ऑफ पारे 24x मायनस ऑफ 144. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असाही झिरोच होतो. बरोबर. तर हा डेरिव्हेटिव्ह केलाय आपण इथे. बरोबर. आता इन्क्रीजिंग फंक्शन पाहिजे असेल तर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 पाहिजे. म्हणजे मी इथे लिहितोय पहा 3x स्क्वेअर मायनस ऑफ 24x मायनस ऑफ 144, दिस शुड बी ग्रेटर दॅन 0. याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तरच फंक्शन इन्क्रीजिंग असेल. काही कॉमन निघतं का पहा, 3 जर का मी इथे कॉमन करेन, ओके, 3 जर का मी इथे कॉमन करेन तर ब्रॅकेटमध्ये काय बनतं पहा, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 8x, ओके. इथे ज्यावेळेस आपण 3 कॉमन करेल तर काय बनेल पहा, मायनस ऑफ 48 बनतं आय गेस. ओके, दॅट शुड बी ग्रेटर दॅन 0. याची व्हॅल्यू ना ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे. 3 असं पण तिकडे जाऊन डिवाइड होऊन 0च बनणार आहे. आता 48, आता पहा मायनस 8चे आपल्याला इथे फॅक्टर्स करायला लागतील. तर 12 आणि 4 हे फॅक्टर्स बनतील पहा, एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 4x मायनस ऑफ 48. हा आपल्याला ना 0 पेक्षा जास्त पाहिजे. बरं, हा आपल्याला 0 पेक्षा जास्त पाहिजे. पहा आता नीट, मायनस 12x प्लस 4x कराल तर मायनस 8x बनतच आणि असंही प्रोडक्ट पहा बरं, मायनस 48x स्क्वेअर बनतोच आहे प्रोडक्ट पण. बरोबर. सो इथे मी x कॉमन करतो. x कॉमन केल्यानंतर x मायनस 12 प्लस 4 कॉमन करतो पहा दोन्ही ठिकाणून. सो x मायनस काय बनेल पहा इथे 12. तर दिस शुड बी ग्रेटर दॅन 0. याची व्हॅल्यू ना 0 पेक्षा जास्त असायला हवी. ओके. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय बनतं रे, x प्लस 4 बनेल आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये बनेल पहा x मायनस 12. सो व्हॅल्यू ऑफ दिस थिंग इट शुड बी ग्रेटर दॅन 0. म्हणजे इन्क्रीजिंग हवं असेल तर याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असायला हवी. ओके. पहा काय केलं आपण, दोन गोष्टींचा प्रोडक्ट 0 पेक्षा जास्त केव्हा असतो, दोन नंबरचा प्रोडक्ट 0 पेक्षा जास्त केव्हा असतो, व्हेन बोथ ऑफ दिस टू नंबर्स शुड बी पॉझिटिव्ह, बोथ ऑफ दिस टू नंबर्स शुड बी पॉझिटिव्ह और बोथ ऑफ दिस टू नंबर्स शुड बी निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असतं, ओके, निगेटिव्ह पण पॉझिटिव्ह असतं. सो आपल्याकडे असे दोन ऑप्शन आहेत पहा. काय रे, एक तर x प्लस 4 should be positive and at the same time x minus 12, काय x minus 12 it should be positive again. एक तर दोघे पण पॉझिटिव्ह पाहिजे और दोघे पण म्हणजे काय रे, x plus 4 should be negative and at the same time x minus 12 should be negative. दोघे पण निगेटिव्ह असेल किंवा दोघे पण पॉझिटिव्ह असेल तरी पण चालेल आपल्याला. सो दॅट मीन्स x should be greater than minus 4 and at the same time x should be greater than 12. आता तुम्ही मला हे सांगा, असा नंबर सांगा
जो की -4 पेक्षा पण जास्त आहे. -4 रिअल नंबर लाईन वरती इथे 0 ॲज्युम करतोय मी. -4 पेक्षा पण जास्त आहे. ओके, ऍट द सेम टाइम 12 पेक्षा पण जास्त आहे. असा नंबर सांगा जो की ऍट अ टाइम दोघांपेक्षा जास्त आहे, -4 पेक्षा पण आणि 12 पेक्षा पण. मग तुम्ही कोणता नंबर सांगाल? 12 पेक्षा मोठाच नंबर सांगाल ना. सो या दोघांचा कंबाइंड रिझल्ट इज x इज ग्रेटर दॅन 12. हा असा असेल. 12 पेक्षा मोठा नंबर सांगाल ना, तो या दोघांना पण सॅटिस्फाय करतो. पण जर का फक्त -4 पेक्षा मोठा नंबर सांगाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा 6 सांगितलं, 6 इज ग्रेटर दॅन -4, करेक्ट आहे, पण 6 इज नॉट ग्रेटर दॅन 12 ना. सो सेकंड कंडिशन इथे फेल होते. सो x इज ग्रेटर दॅन 12 हा आपला करेक्ट आन्सर असेल पाहिजे. और आपल्याकडे दुसरा ऑप्शन काय माहिती का? x इज लेसर दॅन -4 अँड ऍट द सेम टाइम x इज लेसर दॅन 12. -4 पेक्षा पण कमी रिअल नंबर लाईन वरती, -4 पेक्षा पण कमी, ऍट द सेम टाइम 12 पेक्षा पण कमी, यापेक्षा पण कमी, ऍट द सेम टाइम यापेक्षा पण कमी. म्हणजे काय? x इज लेसर दॅन -4. बरोबर ना. x इज लेसर दॅन -4, या दोघांचा कंबाइंड रिझल्ट इज x इज लेसर दॅन -4 असा होतो. तर पहा, असं असेल किंवा असं असेल, इन दॅट केस दिस फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. म्हणजे मी काय करतो पहा, जर का हे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल ना, मी कसं लिहू शकतो पहा, नीट पहा. ते रिअल नंबर लाईन वरती 0, 1, आता 12 पर्यंत ड्रॉ करणे डिफिकल्ट आहे. सो मी इथे 2 करतो डायरेक्टली. 2, 4, 6, 8, 10, 12, 14. ओके, -2, -4, -6, -8. पारे x ची व्हॅल्यू कशी पाहिजे माहिती का? x ची व्हॅल्यू कशी पाहिजे? 12 पेक्षा जास्त पाहिजे. x शुड बी ग्रेटर दॅन 12. 12 चालतो का? नाही चालत. 12 पेक्षा जास्त पाहिजे, त्या साईडला पाहिजे. ठीक आहे. x शुड बी लेसर दॅन -4. अरे -4 पेक्षा कमी पाहिजे. -4 पेक्षा काय पाहिजे? कमी पाहिजे. और आहे ना इथे, ऑरचा कंडिशन आहे. और म्हणजे हे असं असेल तरी पण चालेल, और असं असेल ना तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तर मग आपल्याला या व्हॅल्यूज, या ज्या काही व्हॅल्यूज आहेत एक्सच्या, ज्या आपण इथे रेड कलरने मी इथे हायलाइट केलेलं आहे, हवं तर मी इंटरवल लिहितो. x बिलॉंग्स टू काय रे? -इन्फिनिटी पासून -4 पर्यंत व्हॅल्यू चालतात. युनियन प्लस आणखीन कोणत्या चालतात पहा? 12 पासून पुढे इन्फिनिटी पर्यंत या सर्व व्हॅल्यूज आपल्याला चालतात. सो इन दिस इंटरवल दिस फंक्शन इट इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन येतो. बरोबर. आणि आता पाहतो मी या पोर्शन मध्ये जर का याचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल, तर मग ऑटोमॅटिकली या पोर्शन मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह हा जो काही ना, हा डेरिव्हेटिव्ह कसा असेल? निगेटिव्ह असेल. कारण की पाहणार आहे, हा जो काही डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू आहे तो एक तर पॉझिटिव्ह असेल, ओके, नाहीतर निगेटिव्ह असेल, ओके, नाहीतर तो डेरिव्हेटिव्ह 0 असेल. तो डेरिव्हेटिव्ह 0 कुठे असतो? पहा तुम्ही इथे पहा, डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू काय होता? हा होता ना डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू. हा डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू 0 कुठे असतं माहिती का? एक्सच्या जागी -4 टाकाल तर पहा, -4 टाकाल तर -4 + 4 0 इंटू एनिथिंग 0 बनतो. म्हणजे -4 ला डेरिव्हेटिव्ह 0 असतो. ओके, 12 टाकाल, 12 - 12 0 बनतो, 0 इंटू एनिथिंग 0 बनतो. म्हणजे 12 ला पण डेरिव्हेटिव्ह काय बनतो? 0 बनतो. म्हणजे या दोन पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह 0 बनतो. ओके, इकडे डेरिव्हेटिव्ह बनतो पॉझिटिव्ह. म्हणजे या इंटरवल मध्ये फंक्शन शुड बी इन्क्रीजिंग. म्हणजे राहिला कोणता? हा इंटरवल ना. म्हणजे या इंटरवल मध्ये ऑटोमॅटिकली फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असा असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. कारण की एक तर पॉझिटिव्ह, नाहीतर निगेटिव्ह, नाहीतर 0 होऊ शकतो. हे 3च पॉसिबिलिटीज आहेत. त्यातला पॉझिटिव्ह वाला पॉसिबिलिटी तर ऑलरेडी आपण फाइंड केलाय. 0 वाला पॉसिबिलिटी तर आपल्याला क्लिअर झाला आता इथून. म्हणजे राहिला जो इंटरवल हा आहे ना, तर या इंटरवल मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे निगेटिव्ह. दॅट मीन्स फंक्शन इज डिक्रीजिंग व्हेन x बिलॉंग्स टू काय माहिती का? कुठून कुठे पहा? -4 पासून काय रे? 12 पर्यंत. म्हणजे x ची व्हॅल्यू ज्यावेळेस -4 पासून 12 पर्यंत ना, त्यावेळी हा फंक्शन जो काही आहे तो फंक्शन हा डिक्रीजिंग फंक्शन असेल. ओके, तर पहा आता हा होता क्वेश्चन नंबर 4. आता पाहाल क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करतो. पहा आता मी रब करतो हा पार्ट. क्वेश्चन 5
क्वेश्चन 5 मध्ये पहा फंक्शनचा व्हॅल्यू काय दिला त्यांनी. फंक्शन इज गिवन ॲज y इज इक्वल टू ओके 2x क्यूब काय 2x क्यूब मायनस ऑफ 15x स्क्वेअर ओके मायनस ऑफ 144x आणि त्यापुढे पहा मायनस ऑफ 7 असं एक फंक्शन आहे. आणि हा फंक्शन इन्क्रीजिंग कोणत्या इंटरवलमध्ये आहे आणि डिक्रीजिंग कोणत्या इंटरवलमध्ये आहे ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. लास्ट सम जसा केला ना एक्झॅक्टली सेम. मी इन्क्रीजिंग साठी फाइंड करतो आणि इन्क्रीजिंग साठी फाइंड केल्यानंतर डिक्रीजिंग राहिलेला इंटरवल डिक्रीजिंग साठी असेल बरोबर ना. तर मग पहा आता याचं मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करतोय पहा. मी इथे डायरेक्टली मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ओके. सो वायचा डेरिव्हेटिव्ह पाहाल तर काय होतो dy बाय dx होतो अँड दॅट इज इक्वल टू पार 2 ॲज इट इज एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3x स्क्वेअर हियर मायनस 15 ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x बनतोय मायनस ऑफ 144 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनतोय 1 बरोबर. सो हा तो डेरिव्हेटिव्ह झाला इथे ठीक आहे. सो dy बाय dx याचा व्हॅल्यू काय बनतोय माहिती का हे मल्टिप्लिकेशन करून घ्या 6x स्क्वेअर मायनस ऑफ 30x मायनस ऑफ 144. तर हा पहा डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू झालेला आहे आणि आपल्याला माहिती इन्क्रीजिंग फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू प्लस असला पाहिजे. मग मी इथे असं मेन्शन करतो पहा फॉर इन्क्रीजिंग फंक्शन बरोबर. म्हणजे फंक्शन जर काही इन्क्रीजिंग पाहिजे असेल तर हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे ना dy बाय dx इट शुड बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे तो पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन शुड बी इन्क्रीजिंग ओके. सांगा बरं आता डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू काय आहे तर 6x स्क्वेअर मायनस ऑफ 30x मायनस ऑफ 144 याची व्हॅल्यू ना 0 पेक्षा जास्त जेव्हा असेल ना तेव्हा फंक्शन असतो इन्क्रीजिंग ठीक आहे. काही कॉमन होतं का पहा 6 कॉमन होतं तर 6 कॉमन केल्यानंतर x स्क्वेअर मायनस ऑफ 5x मायनस ऑफ आता हे काय बनतं पहा 224 बनतं आय गेस ओके 24 इट शुड बी ग्रेटर दॅन 0. सो याचा जो काही व्हॅल्यू आहे ना तो 0 पेक्षा जास्त असेल तर फंक्शन हा इन्क्रीजिंग असतो. 6 असं पण तिकडे जाऊन 0च होणार आहे. आता याचे मी फॅक्टर्स करतो पहा काय फॅक्टर करतो पहा x स्क्वेअर मायनस ऑफ 8x प्लस 3x पण मायनस 5x चे फॅक्टर करतो मायनस 8x प्लस 3x त्याच्यापुढे मायनस 24 इट शुड बी ग्रेटर दॅन 0 याची व्हॅल्यू ना 0 पेक्षा जास्त असायला हवी. पहा कॉमन काय करतोय कॉमन करतोय मी x कॉमन कराल तर x मायनस 8 बनेल प्लस इथे जर का मी 3 कॉमन करेन तर इथे बनेल x मायनस 8 दॅट शुड बी ग्रेटर दॅन 0 तो ना 0 पेक्षा जास्त असला पाहिजे. सो x plus 3 first bracket x minus 8 second bracket should be greater than 0 बरोबर. आता पाहाल तर दोन नंबरचा प्रोडक्ट 0 पेक्षा जास्त दोन नंबरचा प्रोडक्ट हा 0 पेक्षा जास्त केव्हा असतो जेव्हा एक तर दोघे पण पॉझिटिव्ह किंवा दोघे पण काय असले पाहिजे निगेटिव्ह असले पाहिजे. मग मी इथे लिहितोय पहा एकतर काय असलं पाहिजे माहिती का x प्लस 3 हा पॉझिटिव्ह असला पाहिजे अँड ॲट द सेम टाइम x मायनस 8 हा पण पॉझिटिव्ह असला पाहिजे म्हणजे एक तर दोघे पॉझिटिव्ह पाहिजे और दोघे पण काय पाहिजे माहिती का x प्लस 3 शुड बी लेसर दॅन 0 अँड ॲट द सेम टाइम x मायनस 8 शुड बी लेसर दॅन 0. एक तर दोघे पॉझिटिव्ह नाही तर दोघे निगेटिव्ह पाहिजे तर हा प्रोडक्ट पॉझिटिव्ह बनतो दॅट मीन्स फंक्शन शुड बी इन्क्रीजिंग. त्या केसमध्ये फंक्शन इन्क्रीजिंग बनतो म्हणजे x ची व्हॅल्यू ना आपल्याला -3 तिकडे घेऊन जाऊन -3 सो x ची व्हॅल्यू -3 पेक्षा जास्त पाहिजे अँड ॲट द सेम टाइम x ची व्हॅल्यू ना 8 पेक्षा जास्त पाहिजे -3 पेक्षा पण जास्त पाहिजे ॲट द सेम टाइम 8 पेक्षा पण जास्त पाहिजे. रिअल नंबर लाईन वरती -3 पेक्षा जास्त 8 पेक्षा पण जास्त असा नंबर सांगा जो की दोघांपेक्षा जास्त आहे -3 आणि 8 पेक्षा दोघांपेक्षा जास्त आहे. काय सांगाल तुम्ही 9 सांगाल 10 सांगाल म्हणजे तुम्ही असाच नंबर सांगताय जो की ऍक्च्युअल मध्ये 8 पेक्षा जास्त आहे. सो या दोघांचा मिळून जो सोल्युशन आहे ना सो तो सोल्युशन हा आहे पहा x शुड बी ग्रेटर दॅन 8 और दुसरा ऑप्शन आपल्याकडे असा आहे x शुड बी लेसर दॅन -3 अँड ॲट द सेम टाइम x शुड बी लेसर दॅन 8. -3 पेक्षा कमी -3 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा पण कमी ऍट अ टाइम दोघांना सॅटिस्फाय करायचं. कोणत्या दोघांना पहा -3 पेक्षा पण कमी आणि 8 पेक्षा पण कमी ऍट अ टाइम या दोघांना जर का सॅटिस्फाय करायचं असेल तर तुम्हाला ना -3 पेक्षा कमी ही व्हॅल्यू तुम्हाला इथे रेफर करायला लागेल कारण की दोघांना सॅटिस्फाय करायचं असेल तर -3 पेक्षा कमी वाला नंबरच सांगायला लागेल आपल्याला. जर का मी 0 सांगेन ना तर 0 8 पेक्षा कमी आहे 0 इज लेसर दॅन 8 ओके बट 0 इज नॉट लेसर दॅन -3 ना. सो आपल्याला असाच नंबर सांगायला लागेल जो की -3 पेक्षा कमी असेल. सो हा आपला सोल्युशन आहे पहा. सो दिस इज सोल्युशन फॉर इन्क्रीजिंग फंक्शन. आता मी काय करतोय माहिती का मी हा जो काही सोल्युशन आपण आता फाइंड केलाय तर तो मी रिअल नंबर लाईन वरती ड्रॉ करतोय. पहा आता
दिस 0 1 2 3 4 5 6 7 8 9 -1 -2 -3 -4 -5 -6 and so on. पहा आता, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन x शुड बी ग्रेटर दॅन 8. म्हणजे 8 पेक्षा कसा पाहिजे रे? जास्त. म्हणजे याच्या इकडे, त्याच्या तिकडे 8 पेक्षा जास्त पाहिजे. और सेकंड ऑप्शन आहे, x शुड बी लेसर दॅन -3. म्हणजे काय रे? -3 पेक्षा कसा पाहिजे? कमी पाहिजे. -3 पेक्षा कसा पाहिजे? कमी पाहिजे. सो या केसमध्ये, या पर्टिक्युलर केसमध्ये, ओके, जर का फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे असेल तर एक्सच्या व्हॅल्यू अशा असल्या पाहिजे. पहा, या रेड मार्करने मी इथे इंडिकेट केलेल्या आहेत. मग मी इथे असं मेन्शन करू का? पहा इथे, इथे मी फायनल आन्सर मेन्शन करतोय. पहा काय करतोय, इथे लिहितोय फॉर इन्क्रीजिंग फंक्शन x बिलॉंग्स टू इन्क्रीजिंग असते. इन्क्रीजिंग असण्यासाठी x ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? कुठून -∞ वरून -3 पर्यंत. कुठून? -∞ वरून -3 युनियन. हे पहा, एक्सक्लुडिंग -3. -3 नाही चालत आपल्याला. -3 नाही चालत. -3 पेक्षा कमी पाहिजे, पण -3 नाही चालत. युनियन काय रे? कुठून कुठे? आता 8 पासून पुढे इन्फिनिटी पर्यंत. 8 पासून पुढे कुठे? इन्फिनिटी पर्यंत. अशा व्हॅल्यूज आपल्याला चालतात फॉर इन्क्रीजिंग फंक्शन. -3 आणि 8 नाही चालत. -3 आणि 8 नाही चालत. म्हणून तिथे काय माहिती का? तिथे ओपन ब्रॅकेट आहे, क्लोज ब्रॅकेट नाहीये. ओके, आता इथे काय लिहितो पहा मी? फॉर डिक्रीजिंग फंक्शन. ओके, आता डिक्रीजिंग साठी काय रे? राहिलेला इंटरवल डिक्रीजिंग साठी असेल. म्हणजे कुठून कुठेपर्यंत? -3 पासून कुठे? 8 पर्यंत. -3 पासून कुठे? 8 पर्यंत. पण -3 पण नाही चालत आणि 8 पण नाही चालत. नीट पहा, कारण की x इक्वल टू -3 ला -3 ज्यावेळेस तुम्ही टाकाल ना, इथे -3 ज्यावेळेस टाकाल ना, तर ही व्हॅल्यू 0 बनते. काय? 0 बनते. ही व्हॅल्यू, डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे इन्क्रीजिंग, लेसर दॅन 0 म्हणजे डिक्रीजिंग. पण 0 जर का असेल तर इन्क्रीजिंग पण नसतो, डिक्रीजिंग पण नसतो. ओके, सो -3 टाकाल तर ती व्हॅल्यू 0 बनते डेरिव्हेटिव्हची. म्हणजे तो इन्क्रीजिंग पण नाहीये, डिक्रीजिंग पण नाहीये. नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. 8 जर का टाकाल, 8 - 8 कराल, तो पण 0 बनतो. म्हणजे या दोन व्हॅल्यूज आपल्याला नाही चालणार डिक्रीजिंग साठी. आणि या मधातल्या इंटरव्हलमध्ये, या पूर्ण इंटरव्हलमध्ये फंक्शन कसं असेल? डिक्रीजिंग असेल. बरोबर? म्हणजे कुठून कुठे? -3 पासून 8 पर्यंत. -3 पासून 8 पर्यंत फंक्शन शुड बी डिक्रीजिंग. ओके, त्यानंतर पहा आता, क्वेश्चन नंबर 6 करतोय. पहा आता मी क्वेश्चन 6 मध्ये काय? पहा, क्वेश्चन 6 मध्ये पण असंच आहे. आणखीन एक फंक्शन दिला त्यांनी आणि ते फंक्शन विचारतात की तो फंक्शन इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग असण्यासाठी x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, म्हणजे इंटरवल काय असलं पाहिजे. ओके, तर पहा, नोट करतो मी इथे क्वेश्चन नंबर 6. ओके, f ऑफ x म्हणजे y ची व्हॅल्यू काय दिली आहे? पहा, y ची व्हॅल्यू दिली आहे x डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 1 हा फंक्शनचा व्हॅल्यू आहे. आपल्याला हेच सांगायचं आहे परत की हा फंक्शन इन्क्रीजिंग कुठे आहे आणि डिक्रीजिंग कुठे आहे. आता पहा बरं, इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे आपल्याला की डेरिव्हेटिव्ह प्लस तर इन्क्रीजिंग, डेरिव्हेटिव्ह मायनस तर डिक्रीजिंग. एकदम क्लिअर आहे. मग मी काय करतोय? मी डेरिव्हेटिव्ह करणार. सो वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह करायचा असेल तर u बाय v आहे हा. बरोबर ना? आणि आपल्याला माहिती u बाय v चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो रे? v चा स्क्वेअर, तो ॲज इट इज, v ॲज इट इज. आणि त्या u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह करायचा असतो जो की बनतो 1, मायनस करायचा. पहा, तो x ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह, त्या v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती बनतो? 2x बनतो. बरोबर? सो dy बाय dx चा व्हॅल्यू काय बनतोय माहिती का? x स्क्वेअर प्लस 1 मायनस काय रे? 2x स्क्वेअर. ओके, होल डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 1 याचा स्क्वेअर. बरोबर? आता पहा, इन्क्रीजिंग फंक्शन पाहिजे तर याचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे. मी इथे लिहितो का? फॉर इन्क्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे? डेरिव्हेटिव्ह शुड बी पॉझिटिव्ह. इन्क्रीजिंग फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह हा प्लस असला पाहिजे. मग हा जर का तुम्ही पाहाल ना, काय बनतो माहिती का? हा 1, हे पहा, x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर इज मायनस x स्क्वेअर. सो हा जो काही आहे 1 मायनस x स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस x स्क्वेअरचा स्क्वेअर आहे हा आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे.
हा कसा पाहिजे आपल्याला? पॉझिटिव्ह पाहिजे. आता तुम्ही पहा, दोन नंबरचा डिव्हिजन पॉझिटिव्ह केव्हा असतो माहिती का? जेव्हा दोघे पण पॉझिटिव्ह असतात किंवा दोघे पण निगेटिव्ह. पण निगेटिव्ह बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह बाय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहतं. पण प्रॉब्लेम काय माहिती का? तुम्ही काही करा, ही गोष्ट पॉझिटिव्हच राहणार आहे. कारण की हा काय आहे? स्क्वेअर आहे. कोणाचा पण स्क्वेअर हा पॉझिटिव्हच राहील की नाही? बरोबर ना? म्हणजे बाय डिफॉल्ट हा पॉझिटिव्हच राहणार आहे. म्हणजे ओव्हरऑल याची व्हॅल्यू जर का तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायची असेल ना, तर आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू ना पॉझिटिव्ह असायला पाहिजे. याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असली पाहिजे, प्लस असली पाहिजे याची व्हॅल्यू. बरोबर? तर आता हे पाहून आपल्याला असं समजतं पहा की 1 मायनस एक्स स्क्वेअर जर का पॉझिटिव्ह पाहिजे असेल ना, तर एक्स स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ना, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू, तर ती व्हॅल्यू ना रे 1 पेक्षा कमी पाहिजे. असं समजा की मायनस एक्स स्क्वेअर तिथे गेला, प्लस एक्स स्क्वेअर झाला आणि 1 इज ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर. तर 1 इज ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर. तेच तर आहे. म्हणजे काय समजतं आपल्याला की एखाद्या नंबरचा स्क्वेअर 1 पेक्षा कमी असला, बरोबर, तर हा फंक्शन इन्क्रीजिंग असेल. मग पहा रे, 1 पेक्षा कमी, एखाद्या नंबरचा स्क्वेअर 1 पेक्षा कमी ठेवायचा असेल तर तो नंबर काय असला पाहिजे माहिती का? -1 टू +1 मध्ये असला पाहिजे. -1 टू +1 मध्ये कोणता पण नंबर घ्या आणि त्याचा स्क्वेअर करा, 1 पेक्षा कमीच असतो तो. मी परत सांगतोय, नीट पाहा. एक्स स्क्वेअरचा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी पाहिजे असेल, एक्स स्क्वेअरचा व्हॅल्यू जर का 1 पेक्षा कमी पाहिजे असेल, ओके, तर एक्सची जी काही व्हॅल्यू आहे ना, तर ती -1 टू +1 मध्ये असली पाहिजे. -1 टू +1 मध्ये जे कोणते नंबर आहेत त्यांचा स्क्वेअर कराल ना, तर तो ऑटोमॅटिकली 1 पेक्षा कमीच असतो. आणि याच्या बाहेर जाऊन तुम्ही नंबर पाहाल ना आणि त्यांचा स्क्वेअर कराल ना, तो डेफिनेटली 1 पेक्षा जास्त असतो. याच्या बाहेर जाऊन म्हणजे काय रे? 1 पेक्षा कमी बोलतोय ना एक्स. 1 पेक्षा जास्त वाला नंबर सांगा. 2 चा स्क्वेअर करा. 4 कुठे 1 पेक्षा कमी आहे? हे पहा, एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा जास्त बोलतोय मी, बरोबर ना? नीट पाहा. 0 1 2 -1 -2. मी तुम्हाला इतकं सांगतोय की या इंटरव्हलमध्ये कोणता पण नंबर घ्या आणि त्याचा स्क्वेअर करा, 1 पेक्षा कमीच असतो. मान्य आहे आपल्याला? कोणताही नंबर घ्या, -0.5 घ्या, स्क्वेअर करा, 0.25 होतो, जो की 1 पेक्षा कमी आहे. पण या इंटरव्हलला जर का तुम्ही सोडून जाल, म्हणजे समजा तुम्ही एक्सची व्हॅल्यू -1.2 टाकला, किती टाकलात? -1.2. याचा स्क्वेअर करून पहा बरं, 1 पेक्षा कमी येतो का? 1.44 येतो ना. 1 पेक्षा कमी आहे का तो? नाही ना, चुकीचं आहे ना हे. म्हणून आपण असं बोलतो इथे की एक्सची व्हॅल्यू -1 टू +1 जर का असेल ना, एक्सची व्हॅल्यू काय? -1 टू +1 जर का असेल तर फंक्शन हा इन्क्रीजिंग असणार, कारण की डेरिव्हेटिव्ह प्लस असणार, सो फंक्शन इन्क्रीजिंग असणार. आणि या इंटरव्हलला सोडून एक्सच्या व्हॅल्यूज जर का तुम्ही घ्याल तर फंक्शन डिक्रीजिंग असणार ऑटोमॅटिकली. कारण की पहा ना, या इंटरव्हलला सोडून जर का तुम्ही इथून एक्सच्या व्हॅल्यूज घ्याल, इथे 1 होता, इथे -1 होता, इथे 1 होता, इथे 0 होता, दिस -2 दिस 2. या इंटरव्हलला सोडून पहा या व्हॅल्यूज किंवा या व्हॅल्यूज इथून पुढे इन्फिनिटी पर्यंत या व्हॅल्यूज जर का घ्याल, बरोबर, तर फंक्शन कसा बनेल माहिती का? डिक्रीजिंग बनेल. मग मी इथे असं लिहितोय पहा, एक्स बिलॉंग्स टू, पाय कुठून कुठे? -∞ पासून -1 पर्यंत. आणि काय रे पुढे? 1 टू +∞, 1 पासून कुठे? इन्फिनिटी पर्यंत. सो एक्सच्या जर का अशा व्हॅल्यूज असतील तर फंक्शन कसं असेल? डिक्रीजिंग. So for these values of x, function is decreasing. For increasing function, x value belongs to -1 to +1. असं असायला हवं आहे. क्वेश्चन नंबर 7 पाहाल. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय मेन्शन केलेलं पहा, शो दॅट f of x is equal to 3x plus 1 divided by 3x. हा जो काही फंक्शन आहे ना, तर या इंटरव्हल मध्ये तो फंक्शन इन्क्रीज होतोय हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, आणि या इंटरव्हल मध्ये तो फंक्शन डिक्रीज होतोय हे आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे. तर पहा, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे आपल्याला. ओके, इन्क्रीजिंग फंक्शन पाहिजे असेल तर डेरिव्हेटिव्ह प्लस, डिक्रीजिंग फंक्शन पाहिजे असेल तर डेरिव्हेटिव्ह मायनस. सो त्याआधी आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायला लागेल. सो हा जो काही फंक्शन आहे y is equal to 3x plus 1 divided by 3x. सो y is equal to 3x plus 1 divided by 3x हा जो काही फंक्शन आहे, ओके, याचं आपण डिफरन्शिएशन करूया. 3x डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 1 डिवाइड बाय 3 सेपरेट, 1 बाय x चा डेरिव्हेटिव्ह -1 बाय x² इथे मी मेन्शन करतोय. सो dy बाय dx काय बनतो माहिती का? 3 मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 3x². हा आपला dy बाय dx चा असा व्हॅल्यू बनतो. तर पहा बरं, हे मल्टिप्लिकेशन होतं 9x² मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 3x² हे असं बनून जाईल इथे. आता पहा, मी इथे असं मेन्शन करतोय पहा, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, बरोबर ना? फॉर इन्क्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह शुड बी पॉझिटिव्ह. हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे ना, याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असली पाहिजे फॉर
इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे पहा 9x² - 1 डिवाइड बाय 3x² याची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे इन्क्रीजिंग फंक्शनसाठी. आणि हे क्लिअर आहे की ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू पॉझिटिव्हच आहे, कारण की हा स्क्वेअर आहे, एखाद्या नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो. पारे दोन नंबरचा डिव्हिजन पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर दोघे पण निगेटिव्ह पाहिजे, हा पण निगेटिव्ह पाहिजे, बरोबर. नाहीतर हा पण पॉझिटिव्ह आणि हा पण पॉझिटिव्ह पाहिजे, तरच तो ग्रेटर दॅन 0 होईल. हा निगेटिव्ह बनण्याचा तर प्रश्नच नाही, हा निगेटिव्ह तर होऊच नाही शकत, कारण की हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे हा पॉझिटिव्ह असल्यामुळे ना रे 9x² - 1 याला पॉझिटिव्हच राहायला लागेल, तरच मग हा डिव्हिजन पॉझिटिव्ह बनेल आणि फंक्शन काय बनेल, इन्क्रीजिंग बनेल. ओके, आता पहा पुढे. आता 9x² - 1 जर का ग्रेटर दॅन 0 पाहिजे असेल, दॅट मीन्स 9x² शुड बी ग्रेटर दॅन 1. दॅट मीन्स x² शुड बी ग्रेटर दॅन 1/9. दॅट मीन्स पहा रे, x² 1/9 पेक्षा मोठा असला पाहिजे. x² ना 1/9 पेक्षा मोठा असला पाहिजे. आता हे असं केव्हा असतं पहा, सांगतो मी तुम्हाला. रिअल नंबर लाईन वरती मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. 0 1 2 3 4 -1 -2 -3. ओके, x² चा व्हॅल्यू 1/9 पेक्षा मोठा केव्हा असेल माहिती का, जेव्हा x ची व्हॅल्यू काय माहिती का, x ची व्हॅल्यू ना 1/3, x ची व्हॅल्यू काय 1/3 पेक्षा मोठी असेल. x ची व्हॅल्यू 1/3 पेक्षा मोठी असेल, असं लिहितोय मी. x ची व्हॅल्यू 1/3 पेक्षा मोठी असेल किंवा x ची व्हॅल्यू -1/3 पेक्षा छोटी असेल, तर हे पॉसिबल आहे. आता 1/3 कुठून यायचं माहिती का, रेफरन्स 1/9 चा अंडर रूट 1/3. सो 1/3 तिथून रेफरन्स येतो. पण नीट पहा, हा स्क्वेअर आहे इथे, काय स्क्वेअर आहे. x ची व्हॅल्यू 1/3 पेक्षा जर का मोठी असेल ना, तर त्याचा स्क्वेअर केला तर 1/9 पेक्षा मोठाच येतो. 1/3 एक्झॅक्टली इथे कुठे आहे नीट पहा. 1/3 0.33 इथे असेल, पाहतो 1/3 लिहितोय मी इथे, 1/3 इथे असेल म्हणून, नाही का. आणि इथे मी हॉलो डॉट करतोय. आणि जेव्हा x ची व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठा असेल ना, तेव्हा त्याचा जो स्क्वेअर आहे तर तो 1/9 पेक्षा मोठा असतो. हवं तर करून पाहतो मी. 2 चा स्क्वेअर करा, 4 बनतो. काय बनतो, 4 हा 1/9 पेक्षा मोठा आहे. 1/3 चा स्क्वेअर करून पहा, 1/3 चा स्क्वेअर 1/9 मॅच होतो इथे, मॅच होतो. पण मॅच चालतो आपल्याला नाही. सो आपल्याला म्हणून 1/3 च्या त्या साईडला घ्यायचं आपल्याला इथे. ठीक आहे, चलो पहा रे, इथे ना x ची व्हॅल्यू -1/3 बनते, बरं. इथे x ची व्हॅल्यू काय -1/3 बनते इथे, नाही का. आता विचार करा तुम्ही, x ची व्हॅल्यू -1/3 चालेल का पहा. -1/3 चा स्क्वेअर काय असतो रे, 1/3. सॉरी, -1/3 चा स्क्वेअर काय असतो, 1/9. मॅच करतो ना 1/9. पण मॅच पाहिजे का आपल्याला, नाही. आता -3 च्या या साईडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, त्यांचा स्क्वेअर करून पाहाल तर 1/9 पेक्षा मोठा येतो. जसं की फॉर एक्झाम्पल -3 चा स्क्वेअर करा. -3 चा स्क्वेअर काय येतो रे, 9 इज ग्रेटर दॅन 1/9 ना. -1 चा स्क्वेअर करा हवं तर, -1 स्क्वेअर इज 1 इज ग्रेटर दॅन 1/9. सो जर का तुम्हाला फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे असेल, फंक्शन काय पाहिजे असेल, इन्क्रीजिंग पाहिजे असेल, तर x ची व्हॅल्यू ना एक तर 1/3 पेक्षा जास्त पाहिजे, नाहीतर -1/3 पेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. x ची व्हॅल्यू 1/3 पेक्षा जास्त पाहिजे. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे, -1/3 पेक्षा कशी पाहिजे, x ची व्हॅल्यू -1/3 पेक्षा कशी पाहिजे, कमी पाहिजे. हवं तर मी इथे ऑर करून लिहितोय, बरं. इथे मी काय करून लिहितोय, ऑर करून. हे असं इंटरव्हल लिहिणे थोडंसं चुकीचं आहे. ओके, मी इथे असं लिहितोय पहा. सो फॉर इन्क्रीजिंग फंक्शन x व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन 1/3, 1/3 पेक्षा जास्त पाहिजे, or x value should be greater than 1/3 or x value should be lesser than -1/3. -1/3 च्या इकडे लेसर दॅन, एक तर इकडे असला पाहिजे नंतर इकडे असला पाहिजे, तर मग फंक्शन ना इन्क्रीजिंग असतो. तर मग फंक्शन कसा असतो, इन्क्रीजिंग. आणि मग इथे काय म्हणतात माहिती का, की हा जो फंक्शन आहे हा इन्क्रीजिंग आहे 1/3 to 1. हे प्रूव्ह करा बोलतात. 1/3 to 1 तुम्हाला समजतं कुठे येतं, 1/3 to 1 म्हणजे एवढाच पोर्शन आहे हा, एवढाच पोर्शन. ते म्हणतात की एवढ्या पोर्शन मध्ये इन्क्रीजिंग आहे, हे प्रूव्ह करा म्हणे. अरे एवढ्या मोठ्या पोर्शन मध्ये इन्क्रीजिंग आहे, तर डेफिनेटली या पोर्शन मध्ये तो इन्क्रीजिंग असणारच आहे,
कारण की या कम्प्लीट इन्क्रीजिंग पोर्शनचा जो डोमेन आहे ना, त्याच्यामधला एक छोटासा पार्ट घेऊन ते म्हणतात की हे प्रूव्ह करा. अरे आपण हे कम्प्लीट प्रूव्ह केलं म्हणजे ऑटोमॅटिकली ते प्रूव्ह पण झालेलंच आहे. सो मी इथे मेन्शन करतोय पहा, therefore f of x is increasing in 1/3, 1 म्हणजे 1/3, 1 या इंटरवल मध्ये इन्क्रीजिंग आहे. बरोबर. पण सर्वच जर का व्हॅल्यू पाहिजे असतील तर आपल्याला असं लिहायला लागेल काय, f of x is increasing कुठे इन्क्रीजिंग पहा, when x belongs to -infinity to -1/3 युनियन 1/3 to infinity, म्हणजे इथून इथेपर्यंत प्लस इथून इथेपर्यंत इतक्या व्हॅल्यूजसाठी तो इन्क्रीजिंग आहे. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला एक छोटंसं पोर्शनच विचारलं की त्याच पोर्शन मध्ये इन्क्रीजिंग आहे की नाहीये हे सांगा असं म्हणतात ते, नाही का. सो शो दॅट हा जो काही फंक्शन आहे हा इन्क्रीजिंग आहे या इंटरवल मध्ये आहे ना, त्या इंटरवल मध्ये इन्क्रीजिंग, पण तो इंटरवल सोडून पण आणखी मोठ्या इंटरवल मध्ये पण इन्क्रीजिंग आहे, या मोठ्या इंटरवल मध्ये पण इन्क्रीजिंग आहे. बरं ठीक आहे. आता पहा, आता तुम्ही सांगा या रिजन मध्ये जर का फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर मग डिक्रीजिंग कुठे असेल पहा, या मधल्या रिजन मध्ये डिक्रीजिंग असेल ऑटोमॅटिकली. कारण की जर का डेरिव्हेटिव्ह जर का या रिजन मध्ये पॉझिटिव्ह बनत असेल तर ऑटोमॅटिकली डेरिव्हेटिव्ह या रिजन मध्ये कसा बनेल, निगेटिव्ह बनेल. -1/3 आणि 1/3 नाही चालणार बरं, कारण की 1/3 जर का टाकाल नाही तर हा 0 बनतो, 0 नाही चालणार. -1/3 टाकाल तरी 0 बनेल, म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0 नाही चालणार आहे आपला, डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह पाहिजे डिक्रीजिंग फंक्शनसाठी. सो हा जो काही फंक्शन आहे f of x, तर हा फंक्शन डिक्रीजिंग आहे. कोणत्या इंटरवल मध्ये माहिती का, when x belongs to -1/3 to 1/3, म्हणजे या ड्युरेशन मध्ये तो डिक्रीजिंग फंक्शन आहे. चलो मान्य आहे आपल्याला. पण क्वेश्चन पहा, क्वेश्चन मध्ये काय विचारतात, ते क्वेश्चन मध्ये इतकं विचारतात की हा फंक्शन डिक्रीजिंग आहे असं प्रूव्ह करा 1/9 to 1/3 मध्ये. अरे आता मग पहा बरं 1/9 कुठे असतं, हा 0 आहे बरं, हा 0 आहे. 1/3 पेक्षा कमीच असतो ना 1/9, म्हणजे 1/9 समथिंग इथे कुठेतरी असेल. सो दिस इज 1/9. सो 1/9 आणि हा आहे पहा 1/3, हा आहे 1/3. 1/9 to 1/3 या एका छोट्याशा इंटरवल मध्ये डिक्रीजिंग आहे असं प्रूव्ह करा बोलतात ते. एवढ्या इंटरवल मध्ये डिक्रीजिंग आहे तर बाय डिफॉल्ट एवढ्या इंटरवल मध्ये डिक्रीजिंग असणारच आहे तो, कारण की ऍक्च्युअल डिक्रीजिंगचा जो इंटरवल आहे त्याच्यातला छोटासा पार्ट घेऊन ते म्हणतात की तिथे डिक्रीजिंग आहे प्रूव्ह करा. बरोबर. सो ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे ते सर्व काही. तर आता पहा लास्ट क्वेश्चन पाहाला, क्वेश्चन नंबर 8 सिंपल एकदम. क्वेश्चन नंबर 8 मध्ये असं विचारतात पहा, असं प्रूव्ह करा बोलतात, शो दॅट f of x is equal to x minus cos x. हा जो काही फंक्शन आहे तसं म्हणतायत की हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे फॉर ऑल x. शो दॅट दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर ऑल x बिलोंग्स टू रियल नंबर. म्हणजे x ची व्हॅल्यू काही पण घ्या, हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर. तर पाहाला आता क्वेश्चन मध्ये थोडंसं करेक्शन आहे ऍक्च्युअली, मी तुम्हाला सांगतोय काय. पहा हा फंक्शन जो आहे त्याला मी y लिहितोय, y इज इक्वल टू x मायनस ऑफ कॉस एक्स असं मेन्शन करतो हवं तर. याचा मी डेरिव्हेटिव्ह करणार dy/dx करतोय पहा, दॅट इज इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स. ठीक आहे चलो, म्हणजे dy/dx काय बनतोय माहिती का, 1 प्लस साइन एक्स बनतोय. 1 प्लस काय बनतोय, साइन एक्स. व्हॅल्यू ऑफ dy/dx इज 1 प्लस साइन एक्स. आता हा फंक्शन जर का इन्क्रीजिंग पाहिजे असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. मग तुम्ही आता हा विचार करा की हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह येतो, निगेटिव्ह येतो की काय व्हॅल्यूज येतात या डेरिव्हेटिव्हच्या, या आपण थोडासा विचार करूया. पाल मी इथे हवं तर स्टेटमेंट लिहितोय, इफ dy/dx is positive or greater than 0 then function or f of x is increasing. अशा वेळी फंक्शन हा इन्क्रीजिंग फंक्शन असतो. तर ठीक आहे,
dy बाय dx ची व्हॅल्यू आली आपल्याला. आता आपल्याला हे डिटेक्ट करायचं आहे की ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे की 0 आहे. मग तुम्ही पहा साइन एक्स ची जी व्हॅल्यू असते ना रे, साइन एक्स ची जी व्हॅल्यू असते ना, तर ती साइन एक्स ची व्हॅल्यू ही -1 टू +1 च्या मध्ये असते. साइन एक्स ची व्हॅल्यू -1 टू +1 च्या मध्ये असते. मग पहा याची मिनिमम व्हॅल्यू काय होऊ शकते पहा, जेव्हा साइन एक्स एकदम कमी असेल -1, जेव्हा साइन एक्स एकदम कमी असेल -1, तेव्हा याची व्हॅल्यू एकदम कमी म्हणजे मिनिमम असेल. चला -1 टाका इथे. 1 - 1 किती बनतो? 0 बनतो. म्हणजे याची व्हॅल्यू ना 0 बनते, याची व्हॅल्यू 0 बनू शकते. ठीक आहे. बाकी सर्व केसेसमध्ये याची व्हॅल्यू ना पॉझिटिव्ह बनते. याची व्हॅल्यू काय बनते? पॉझिटिव्ह बनते. पहा, नीट पाहाला. याची जी काही व्हॅल्यू आहे ना, याची जी काही व्हॅल्यू आहे, ओके, तर ती साइन एक्स वरतीच डिपेंड करणार आहे, कारण की 1 + sin x 1 तर फिक्स आहे. हे साइन एक्सच थोडंसं व्हेरिएबल आहे, बरोबर. आता मग साइन एक्सच्या व्हॅल्यूज बद्दल विचार करतोय आपण, तर साइन एक्सची व्हॅल्यू ही -1 टू +1 मध्ये चेंज होत असते. या गोष्टीची एकदम मिनिमम व्हॅल्यू फाइंड करतोय. कमीत कमी याची व्हॅल्यू काय होऊ शकते? तर 0 होऊ शकते. केव्हा होते माहिती का? जेव्हा साइन एक्सची व्हॅल्यू -1, साइन एक्सची एकदम कमी ज्यावेळेस व्हॅल्यू असते ना, त्यावेळेस याची व्हॅल्यू एकदम कमी होते. सो 1 -1 0 बनतं ना. सो याची कमीत कमी व्हॅल्यू ही 0 आहे. याचा अर्थ आपल्याला समजलं की याची व्हॅल्यू निगेटिव्ह कधीच नाहीये, निगेटिव्ह कधी होऊच नाही शकत. आता जेव्हा साइन एक्सची व्हॅल्यू -1 नसून -1 पेक्षा जास्त असेल, -1 साइनची व्हॅल्यू नसून -1 पेक्षा जास्त असेल, तर हा जो काही ऍडिशन आहे ना, हा ऍडिशन डेफिनेटली प्लस बनेल. काय बनेल? प्लस बनेल, पॉझिटिव्ह बनेल हा ऍडिशन, बरोबर. म्हणजे साइन एक्सच्या ऑलमोस्ट सर्व व्हॅल्यूजला, म्हणजे साइन एक्सची व्हॅल्यू समजा, साइन एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल से -0.9 आहे, टाका इथे -0.9, 1 - 0.9 इज 0.1, प्लसच बनतं ना 0.1. समजा साइन एक्सची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल पुढे जाऊन -0.7 झाली, टाका -0.7, 1 - 0.7 0.3, प्लसच आहे ना ते सर्व. म्हणजे साइन एक्सच्या काही पण व्हॅल्यू असू द्या, -1 सोडून काही पण असू द्या, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. अँड डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह, दॅट मीन्स फंक्शन इज इन्क्रीजिंग. मग मी या क्वेश्चन मध्ये असं लिहितोय पहा, काय? फंक्शन f ऑफ x इज इन्क्रीजिंग. फंक्शन हा इन्क्रीजिंग आहे, फंक्शन हा इन्क्रीजिंग आहे. एक्सच्या सर्व व्हॅल्यूसाठी इन्क्रीजिंग असं नाही बोलू शकत, कारण की एक्सची अशी कोणती तरी एक व्हॅल्यू आहे -1, साइन एक्सची अशी एक व्हॅल्यू आहे -1. त्या -1 व्हॅल्यूसाठी हा डेरिव्हेटिव्ह 0 बनला होता. डेरिव्हेटिव्ह 0 मीन्स इन्क्रीजिंग पण नसतं आणि डिक्रीजिंग पण नसतं, बरं. डेरिव्हेटिव्ह 0 मीन्स इन्क्रीजिंग पण नसतो आणि डिक्रीजिंग पण नसतो. सो f of x is increasing for all x belongs to real number except, पारे एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी ना हा इन्क्रीजिंग आहे. ऑलमोस्ट बऱ्यापैकी सर्व व्हॅल्यूसाठी इन्क्रीजिंग आहे. फक्त एकच प्रॉब्लेम होतो जेव्हा साइन एक्सची व्हॅल्यू -1 होते ना, जेव्हा साइन एक्सची व्हॅल्यू -1 होते ना, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय? साइन इनवर्स ऑफ -1 होते ना, त्यावेळेस हा फंक्शन डेरिव्हेटिव्ह 0 बनतो, म्हणजे इन्क्रीजिंग नाही बनत, नाहीतर इन्क्रीजिंग नॉट डिक्रीजिंग होतो. मग मी लिहिते वेळी असं लिहिणार आता इथे की this function is actually increasing for every x belongs to real number except, फक्त काही व्हॅल्यू सोडल्या तर. कोणत्या काही व्हॅल्यू? एक्सेप्ट साइन इनवर्स ऑफ -1. म्हणजे एक्सच्या सर्व व्हॅल्यूला हा इन्क्रीजिंग आहे फंक्शन, एक्सेप्ट केव्हा माहिती का? जेव्हा एक्सची व्हॅल्यू साइन इनवर्स -1 असेल ना, तेव्हा फक्त तो इन्क्रीजिंग नाहीये. ओके, तेव्हा फक्त तो इन्क्रीजिंग नाहीये. हे मी असं लिहून टाकतो इथं. तर थोडंसं करेक्शन केलंय पहा लास्ट क्वेश्चन मध्ये.